नमस्कार. अंकिताज किचन मराठीच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत मस्त अशी चमचमीत हॉटेल स्टाईल पालक पनीरची भाजी. चला तर मग पटकन सोप्या आणि परफेक्ट अशा रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वप्रथम इथे मी एक जुडी पालक स्वच्छ निवडून घेतलेला आहे. आता हा पालक आपण एका भांड्यामध्ये पाणी घेऊन तो स्वच्छ असा धुवून घेणार आहोत. पालकावर भरपूर अशी औषधं फवारलेली असतात, त्यामुळे कधीही पालक स्वच्छ असा 2-3 पाण्याने धुवून घ्यायचा. आता हा पालक मी एका चाळणीवर काढून घेत आहे, म्हणजे पाणी निथळून जाईल. आणि हा पालक आता आपण चिरून घेऊया. फार जास्त बारीक चिरण्याची अजिबात गरज नाही. चिरून घेतलेल्या सर्व पालकामध्ये आता आपण अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि त्याचबरोबर भाजी शिजल्यानंतर देखील हिरवीगार राहावी म्हणून इथे मी अगदी चिमूटभर सोडा टाकलेला आहे. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता यावर झाकण ठेवूया आणि ही भाजी आपण एक 5 मिनिटभर शिजवून घेणार आहोत. भाजी शिजेपर्यंत इथे आपण वाटणाची तयारी करून घेऊया. त्यासाठी इथे मी एक मोठा टोमॅटो, लसूण, आलं, 2 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व जिन्नस आपण काढून घेऊया. अजिबात पाण्याचा वापर न करता हे वाटण आपण वाटून घेऊया. आपलं वाटण रेडी आहे. आता आपण भाजी चेक करूया. तुम्ही पाहू शकता 5 ते 7 मिनिटांनंतर भाजी अशी शिजलेली आहे. भाजी फार जास्त देखील शिजवून घ्यायची नाही. आता मी गॅस बंद केलेला आहे. ही भाजी आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. आणि त्याच कढईमध्ये आता आपण भाजीला फोडणी देणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि तेलाबरोबरच थोडंसं साजूक तूप देखील टाकलेलं आहे. हे चांगलं तापलं की त्यामध्ये थोडंसं जिरं टाकूया आणि 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत ते देखील टाकून घेऊया. इथे आपल्याला कांदा फार लाल देखील परतून घ्यायचा नाही, परंतु कांदा छान मऊ व्हायला हवा असा कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे मी तमालपत्र, दालचिनीचा छोटा तुकडा, 2-3 लवंगा आणि 2-3 मिऱ्या टाकलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता कांदा छान मऊ झालेला आहे. सतत हलवत कांदा परतून घ्यायचा. आता यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलेलं होतं ते टाकून घेऊया. आणि आता यामध्ये ग्रेव्ही छान मिळून यावी, भाजीला एकसंधपणा यावा म्हणून यामध्ये मी 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे. बेसन पीठ टाकल्यानंतर ही ग्रेव्ही खाली लागण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकायचं आणि हे वाटण छान परतून घ्यायचं. आता इथे मी 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, थोडीशी धना पावडर आणि थोडीशी हळद टाकत आहे. यामुळे ग्रेव्हीला कलर अगदी छान येतो. हे देखील या ग्रेव्हीमध्ये छानसं परतलं की आता यामध्ये मी 1 मोठा चमचा ताजं घट्ट दही टाकत आहे आणि त्याचबरोबर चवीपुरतं मीठ. आता यावर झाकण ठेवूया आणि ही ग्रेव्ही आपण छान शिजवून घेणार आहोत. बारीक गॅस करून मी यावर झाकण ठेवलेलं आहे. आता तोपर्यंत दुसरीकडे आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये जो पालक आपण थोडासा बॉईल करून घेतला होता त्या पालकाची आता आपण प्युरी करून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता प्युरीला अगदी मस्त असा हिरवा गार कलर आलेला आहे. आता इकडे झाकण काढून पाहूया. आपलं हे वाटण देखील अगदी छान परतलेलं आहे. त्याचं टेक्स्चर तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेली पालकाची प्युरी ॲड करायची आहे. हे मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा कलर भाजीला आलेला आहे.
भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी गरजेनुसार पाणी टाकूया आणि हे मिक्स करून यावर देखील झाकण ठेवूया आणि 3-4 मिनटं याची वाफ काढून घेऊया. आता मी झाकण काढलेलं आहे. भाजी छान उकळलेली आहे. आता यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि त्याचबरोबर कट करून घेतलेले पनीरचे क्यूब टाकलेले आहेत. हे पनीरचे क्यूब तुम्ही जर आवडत असेल तर हलकेसे तेलावर फ्राय करून देखील टाकू शकता. आणि आता याचबरोबर यामध्ये मी आपली दुधावरची जी साय असते ती अशी फेटून घेतलेली आहे आणि ती देखील यामध्ये टाकून घेतलेली आहे. यामुळे या पालक पनीरच्या भाजीला छान क्रीमी टेस्ट येते. मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा याची एक वाफ काढून घेऊया. अगदी 1 मिनिटानंतर मी झाकण काढलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली पालक पनीरची भाजी तयार आहे. फक्त एका तडक्याची गरज आहे आणि तो तडका आता आपण देणार आहोत. पालकाचा कोणताही प्रकार करायचा म्हटलं तर त्याला लसणाचा जास्तीत जास्त वापर हवा. त्यासाठी या भाजीला आता आपण मस्त असा एक तडका देणार आहोत. त्यासाठी मी तडका पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये भरपूर असा बारीक चिरून घेतलेला लसूण आणि थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. हा कडक असा तडका आता आपण या भाजीवर टाकून घेऊया. मस्त असा आपला तडका या भाजीला बसलेला आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त अशी हॉटेल स्टाईल पालक पनीरची भाजी बनवून तयार आहे. नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. धन्यवाद.